तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारे जय जय गुरुदेव तुम्हारे जय जय गुरुदेव तुम्हारे जय जय अविनाश तुम्हारी जय जय अविनाश तुम्हारी जय जय अविनाश तुम्हारी जय जय अविनाश तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारे 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 गुरुदेव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय सद्गुरु महाराज की जय अत्रि ऋषि अनुसया माता की जय अवधूत आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ वाळगिरी महाराज की जय गुरुवर्य प्रेमगिरीजी महाराज की जय सब संतन की जय आज की आनंद की जय आनंद करने वालों की जय अपनी अपनी माता पिता अपने अपने गुरुदेव भगवान की जय भारत माता की सद्गुरु महाराज की जय ज्ञान प्रकाश बाळक्रीडा ग्रंथ दत्त कथा आणि या दत्त कथे मधील शेवटचा म्हणजे 7वा दिवस 7 दिवस भरपूर दत्त मालकाचं आनंद मालकाचं गुणगान केलं आहे तरी पण भगवंताचं गुणगान करणारे आणि वर्णन करणारे आपण कोण गुणगान करण्यामध्ये अनुसया मातेचे 60,000 वर्ष तप केलं तरी गुणगान करणं आईला संपलेलं नाही म्हणून आपणही भगवंताचं गुणगान करण्यासाठी असमर्थ आहोत अशा प्रकारे दररोज खूप छान ऐकून घेत आहे आणि डोक्यामध्ये असं असतंय की आज हे म्हणावं आज ते म्हणावं आज हे सांगावं आज ते सांगावं परंतु भगवान दत्तात्रय प्रभू निर्गुण रूपामध्ये सोबतच असतात त्याप्रमाणे होते की काय भगवंताने बुद्धी दिल्याप्रमाणे बोलत असते भाऊसाहेब आलेत वाटते त्यांचं असं काल ताईला म्हटले पद वगैरे म्हणा पदही घेऊ पद म्हणणारच होतो आम्ही आज पदही म्हणू एखादं दोन
अशा प्रकारे 12वा आणि 13वा अध्याय आज म्हणजे शेवटचा बाळक्रीडा ग्रंथाचा शेवटचा अध्याय आज आपण श्रवण करणार आहोत आणि मनातून करणार आहोत। पाडवा असूनही भरपूर संख्या आहे, त्याच्यासाठी नशीब लागते, नाही तर आज सण आहे, सणाचं कुठं जाव, उशिरा उठणे, गुढी उभारायची, कारण यायचं नसलं कथेला, सप्त्यामध्ये कीर्तनाला यायचं जर नसल आणि एखाद्यानं जर म्हटलं यायचं नाही का, तर न येणारा कारण शोधून ठेवतो आणि कारणाद्वारे उत्तर देत असतो। पण इथं खरंच आज कारण असून सुद्धा भरपूर संख्या उपस्थित आहे, जवळपास रोजच्या एवढीच, आणि सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते। तेराव्या अध्यायामध्ये कथेकडे वळणार आहोत। 13व्या अध्यायामध्ये असं विचारलं, कथा चालू आहे, कथा आपण ऐकतच आहात मन देऊन, लक्ष लावून, आणि राजानं असं विचारलं महाराजांना, दत्त महाराजांना, विंध्याचल पर्वतावर दोघांचा संवाद सुरू आहे, असं विचारलं, हे भगवान, हे दत्तात्रय प्रभू, नेहमी अनुसया माता साधना करीत म्हणजे ध्यानस्थ राहायची, नेहमी अनुसया माता निर्गुणाच्या ध्यानात राहायची। ध्यानात राहायचं म्हटल्यावर प्रपंचातले काम करता कसे येतात तिला, आणि माईच्या प्रपंचामधले काम जे आहेत, सडा सारवण धुणं भांडे वगैरे, तर हे कोण करत होतं? भगवान दत्तात्रय प्रभूंनी उत्तर दिलं की माता जरी नामामध्ये समाधिस्थ नेहमी अखंड राहिली तरी बिना पगाराचे दासी तिच्या घरी होत्या, सडा सारवण पोतर करण्यासाठी, झाडून काढण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी ह्या गंगा जे आहेत अनुसया मातेच्या आश्रमामध्ये जात होत्या आणि सर्व काम न सांगता करून येत होत्या, आणि आई मात्र नेहमी समाधिस्थ राहायच्या। निर्गुणाच्या नामाची आईला समाधी लागायची। अशा प्रकारे संवाद चालू आहे, आणि असं करत करत पूर्ण संवाद तृप्त झालाय भक्त आणि भगवान। तो पद तत्पद आशी पद सत्य स्वरूप सचितानंद, आशी पदापर्यंत राजा दलादन पोहोचला म्हणायला हरकत नाही। जरी जागृत अवस्थेत दोघे असतील तरी मग्न होऊन राजा प्रश्न विचारत आहे, आणि परज्ञान भगवान दत्तात्रय प्रभू राजाला सांगत आहेत। अवस्थेमागे अवस्था वाढत आहेत, दोघांचं मिलन झालेलं आहे, आणि पूर्ण ही जी कथा आहे ते विंध्याचल पर्वतावर पूर्ण कथा स्वरूपात दत्तात्रय प्रभूने राजाला सांगितली। आणि आज गोड असं बसवन्नाची कथा आहे। बसवन्नाची कथा फार लक्ष देऊन ऐकावं लागेल, त्याच्यासाठी मुलांनी कोणीही बोलू नये। तेलंगण देशामध्ये बिजरंग नावाचा राजा होता। बिजरंग नावाचा राजा होता आणि त्याचा प्रधान विहरण्णा नावाचा प्रधान होता, आणि प्रधानाचा मुलगा बसवन्ना, हे तेलंगातले नाव होतं, बसवन्ना, विहरण्णा, बिजरंग राजा होता। आणि प्रधानाचा मुलगा मुळात लिंगायत होता, म्हणजे प्रधान लिंगायत
तेलंगणामध्ये आताही लिंगायत धर्म जास्त आहे, म्हणून सर्व लिंगायतच होते. आणि मी पण लिंगायत कुळातच जन्मलेली आहे, आम्ही पण लिंगायतच आहोत. असो, सर्व लिंगायत होते, पण बसवण्णा नावाचा जो भक्त होता, प्रधानाचा मुलगा, तो मात्र जसं राजानं सांगितलं, दलादनानं सांगितलं, देवल ऋषीने सांगितलं की मला निर्गुणच पाहिजे, अनुसया मातेने सांगितलं निर्गुणच पाहिजे, यज्ञवल्क्याला निर्गुणच पाहिजे होता, यदुराजालाही निर्गुणच पाहिजे होता, तसंच बसवण्णाला सुद्धा महादेवाचे निश्चिम भक्त त्यांच्या कुळामध्ये, राज्यामध्ये राजा सुद्धा लिंगायत होता आणि प्रजा, पूर्ण प्रजा लिंगायत होती. पण हा प्रधानाचा मुलगा बसवण्णा मात्र वेगळाच निघाला. आणि जे ते त्या प्रधानाला, विरहन्नाला लोक बोलत होते की आपल्या काहीच कोणीच नाही, लिंगायत नाही असं आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये कोणीच नाही, आणि हा तुझा मुलगा निर्गुण, देवाचं नाव नाही, गाव नाही, कोणता निर्गुण आहे, कोणतं काय आहे ते त्याची भक्ती करतोय, सदा समाधिस्थ राहतोय. मुलगा जसं भक्त प्रल्हाद सदा समाधिस्थ राहत होते, आणि भक्त प्रल्हादाच्या पित्यानं त्याला खूप त्रास दिला, प्रजेनं दिला, पित्याने दिला. त्याचप्रमाणे कथा आहे, बसवण्णा सदा निर्गुण निराकार भगवान दत्तात्रय प्रभूचं ध्यान करत होता. ती जागा आहे गुलबर्गा. गुलबर्ग्याला आत्ताही दत्तात्रय प्रभूचं आसन आहे. आणि असं करत करत बापाला, बसवण्णाच्या बाबाला म्हणजेच विरहन्नाला खूप लोक बोलत होते, खूप त्यालाही त्याच्या बरोबर त्रास सहन करावा लागत होता. स्वतः विरहन्ना महादेवाची भक्ती करत होता, पूर्ण प्रजा महादेवाची भक्ती करत होती, राजाही महादेवाचा भक्त होता, आणि त्या गावामध्ये दुसरं काहीच चालायचं नाही, फक्त शिवनाम. कपाळाला भस्म, गळ्यामध्ये लिंग, दंडामध्ये लिंग, आणि त्या लिंगाची पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा ते कट्टर लिंगायत होते म्हणून घ्यायचे नाही. फक्त बसवण्णाचा असा होता की एकटाच एवढ्या प्रजेमध्ये, एवढ्या गावामध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये बसवण्णाच फक्त निर्गुणाची भक्ती करायचा. आणि एक दिवस राजानं सांगितलं, तुझ्या पोट्ट्यानं हे बंद केलं तर बरं आहे, नाहीतर मी फाशीवर देईन. हे चालणार नाही माझ्या राज्यामध्ये. आम्ही एकनिष्ठ लिंगायत आहोत, एकनिष्ठ महादेवाचे भक्त आहोत, आणि हे एकटंच पोट्ट निर्गुण निर्गुण म्हणून एकटंच ध्यानस्थ बसतंय, हे काय माझ्या राज्यामध्ये मला खपणार नाही. म्हणून पित्यानं पहिलंच समजावलं होतं की राजा तुला शिक्षा करेल, तू सावध राह बाबा, आणि विरोधात जाऊ नको. पण मोठ्यानं म्हणायचा की मी एकनिष्ठ आहे, मला दुसरं पाहिजेच नाही. एक दिवस राजानं सांगितलं, बसवण्णाला बोलून घेतलं की हे बसवण्णा, तू भक्ती बंद केली तर वाचशील, नाही तर वाचणार नाहीस. माझ्या राज्यामध्ये दुसऱ्या देवाची भक्ती चालत नाही, आणि मी राजा आहे. बिजरंगानं बसवण्णाला बोलून घेतलं, आणि बसवण्णानं सांगितलं की माझा निर्गुण निराकार जो आहे ना राजेश्वरी, तुम्हाला काय सांगू त्याची महिमा, त्याच्या पुढे कोणताच मोठा देव नाही. अजून राजाला राग आला, आणि अजून राजा रागावून बोलत होता, अजून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. पण बसवण्णा मात्र ध्यानामध्ये मग्न होता, अजून आणून त्याला जागृत करत होता. राजा पुन्हा पुन्हा समाधी लागत होती नामाची, आणि समाधीतून जागृत केल्यामुळं कदाचित बसवण्णाला थोडा किंचित राग आला असेल, किंवा न राग येताही राजाला बसवण्णांनी सांगितलं असेल की राजेश्वरी, हे जे तुमचं राज्य आहे त्या राजाचा तुम्हाला घमंड झालाय, म्हणून मला तुम्ही जीवे मारतो म्हणून राहिले, पण तुम्ही माझ्या निर्गुणाला ओळखलं नाही. माझ्या निर्गुणाला ओळखलं नाही. निर्गुणाची स्तुती वारंवार चालू होती, आणि वारंवार राजा
मारत होता, शिक्षा द्यायचं ठरवत होता. राजेश्री, तुम्ही घमंडी आहात, तुम्ही माझ्या निर्गुणाला काही बोलून राहिले म्हणून एकच शब्द बसवण्णाने राजाला सांगितला, बिजरंगाला. दोघाचा संवाद झाला आणि राजा फार क्रोधायमान झाला. फार राजाला क्रोध आला आणि राजानं असं ठरवलं की या पोराला ठेवता येत नाही आता. हे काही ऐकत नाही आहे. याला खूप सांगितलं आणि त्याच्या पित्याने सांगितलं की राजेश्री, ते काय माझं ऐकत नाही. या पोट्याचं काय करायचं, कोणती शिक्षा द्यायची ते द्या. मीही तुमच्या विचाराशी सहमत आहे आणि तुमच्या पुढे एरवी माझं काही चालणार नाही. आणि एरवी मला तो दुसऱ्याची भक्ती करत आहे ते मला पण पटून नाही राहिलं. माझं काही नाही. अशा तऱ्हेने राजानं त्याला जीवे मारायचं ठरवलं. पण त्याच्या मनामध्ये मात्र अखंड ध्यास होता. ना मी मरणार आहे, राजा मला शिक्षा करणार आहे याची चिंता नव्हती, काळजी नव्हती. आणि मी दुसऱ्याच दिवशीच्या कथेमध्ये सांगितलं, भययुक्त भक्ती, सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती याच्यापैकी एकच भक्ती जवळ होती बसवण्णाच्या. निष्काम भक्ती करत होता. भय नव्हतं त्याच्या भक्तीमध्ये, चिंता नव्हती, म्हणून अखंड नामस्मरण करत होता. कोण? बसवण्णा. अखंड ध्यान लागलं होतं भगवंताचं, दत्तात्रय प्रभूचं. आणि त्याला माहीतच होतं राजा मारणार आहे, पण भक्तीमध्ये विश्वास गोष्ट पाहिजे, म्हणून त्याचा विश्वास पूर्णपणे निर्गुणावर होता. दत्तात्रय प्रभूवर, आनंद महाराजांवर होता, स्वामींवर. म्हणून त्याची भक्ती फार कट्टर होती. त्याची भक्ती आपल्यासारखी नव्हती. का देवानं आपल्या प्रपंचामध्ये संकट आणले की आपण देव बदलायचा. हा देव पावतो का? पुन्हा संकट नाही कमी झाले, तिसरा देव बदलायचा. ही बदली त्याच्या मनामध्ये कधीच नव्हती. सारखा ध्यास होता आणि गाणं गुणगान गात होता. तुम्ही काही म्हणा, बसवण्णाला सुरुवातीला बंदीमध्ये म्हणजे तुरुंगात टाकलं, बंदीखान्यामध्ये टाकलं आणि पहारेकरी बसवण्णाला राखण्यात ठेवले. का हे बसवण्णा मायावी आहे, काय जादू करल. तेव्हा भगवंतावर, निर्गुणावर कोणाचा भरवसा नव्हता. आणि अशा प्रकारे बसवण्णाचं त्या तुरुंगामध्ये नामस्मरण सुरू होतं आणि बाहेर पहारेकरी आणि मोठं त्या तुरुंगाला कुलूप लावलं होतं. आणि उपवासी असंच याच्यातच याच कोठडीमध्ये मरू द्यायचं. जे ग्रामाच्या बाहेर 5 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर जाऊन ध्यान लावतो हा, किंवा गावात जिथं तिथं याचं चालूच राहते. आता तुरुंगामध्ये उपाशी ठेवून बिना अन्ना पाण्याचं आपोआप नामस्मरण करत करत मरल, म्हणून तुरुंगात ठेवलं. बसवण्णाचं नामस्मरण मात्र चालूच होतं. एवढं संकट आलं तरी विश्वास आणि तो निर्भय असल्यामुळे नामस्मरणामध्ये मात्र त्यानं घट पडू दिली नाही. याची खबरदारी घेतली. सारखं चिंतन करायचा, सारखं चिंतन करायचा. आनंद सद्गुरु दत्त निरंजन, अखंड जिव्हे करी पारायण. आनंद सद्गुरु दत्त निरंजन, अखंड जिव्हे करी पारायण. आनंद सद्गुरु दत्त निरंजन, अखंड जीवे करी पारायण. आनंद सद्गुरु दत्त निरंजन, अखंड जीवे करी पारायण.
आनंद सद्गुरु दत्त निरंजन अखंड जीवे परिपारायण आनंद सद्गुरु दत्त निरंजन अखंड जीवे परिपारायण आनंद सद्गुरु दत्त निरंजन अखंड जीवे अशा प्रकारे बसवण्णाचा धावा चालू होता, ध्यास होता आणि अखंड नाम चालू होतं. कुठं? तेलंगणा देशामध्ये गुलबर्गा या ठिकाणी. माहूरचा महिमा आपण ऐकला, बद्रिका आश्रमाचा महिमा ऐकला. अनेक ठिकाणी भगवंतानं लीला केलेल्या आहेत आणि गुलबर्ग्याची लीला आता चालू आहे. बसवण्णाची कथा चालू आहे आणि बसवण्णाच्या आपण 2% जरी बसवण्णासारखी भक्ती केली तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे कथा कशासाठी ऐकायची आहे तर आपण त्या कथेमधून आपण प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करतो आणि आपण कथा ऐकून त्या कथेमध्ये भक्तांचं सुद्धा अनुकरण केलं पाहिजे, कॉपी केली पाहिजे. तेवढं जरी आपल्याला नाही झालं तरी त्याच्या काही भागा एवढं 25%च का होईना पण मी नक्की करेल. अनुसया मातेसारखी मी भक्ती करेल, बसवण्णासारखी मी भक्ती करेल, मी एकनिष्ठ बसवण्णासारखं राहील. जरी काही निमित्त्या कार्यानं वेळ आली तर दुसऱ्याला हात जोडील, निंदा करणार नाही दुसऱ्या देवतेची. आणि दुसऱ्या देवता अधिकारी आहेत, आपल्याला तेवढा अधिकार नाही. म्हणून दुसऱ्या देवतांना काही न म्हणता आपण आपल्या मालकाची स्तुती अखंड ठेवायची मनामध्ये. असो. आणि एक गोष्ट अशी आहे की नेहमी भीती वाटते मला तरी. भीतीयुक्त भक्ती करू नये, पण भीतीयुक्त भक्ती न करता निर्भयपणे भक्ती करता एक कुठेतरी विचार असा येतोय की माझ्या भक्तीमध्ये
जर मी भुलून तर जाणार नाही आणि भगवान दत्तात्रय प्रभूच्या चरणाला अंतर पडणार नाही, याची मी स्वतःच सांगते. मला खरंच भीती वाटते. मी खूप दिवस मोबाईल हातात घेतला नाही, त्याच्यातलं मुद्दामच जाणून घेतलं नाही की मी मोबाईलच्या याच्यामध्ये प्रेमात पडून माझ्या भगवंताचे चरणाला मी अंतर पडेल, माझ्यामध्ये नामस्मरणाला अंतर पडेल. आणि खरंच तसं होतंय. पण आपली आपली आपण जर जबाबदारी घेतली आणि सावधपणे जर भक्ती केली, काही अंतर पडत नाही. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे, परशास्त्रामध्ये, संगीतामध्ये भुलू नका. आणि ती गोष्टही खरी आहे. नवनादामध्ये भुलू नका. संगीत भुलवेल तुम्हाला, प्रपंच भुलवेल तुम्हाला, तुमचे नातेवाईक, पत्नी भुलवील, मुलं भुलवतील, माया भुलवेल. अर्थात माया म्हणजे मायेमध्ये सगळंच आलं. माया अनेक प्रकारच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला भुलवतील म्हणून शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आनंद दत्त भक्तांनो, तुम्ही संगीताला भुलसाल बरं का. संगीत फार मनाला प्रसन्न करणार आहे. संगीत ऐका, पण संगीताला भुलू नका. म्हणून आपल्या आनंद संप्रदायामध्ये बऱ्याच ठिकाणी पूजेवर संगीतात पूजा केली जात नाही. परंतु बाह्यरंगामध्ये जीव मनोरंजन जीवाचं होते म्हणा, की जीव भुलतो. संगीताला न भुलता संगीत ऐका, संगीताचा आस्वाद घ्या. संगीत ऐकू नका मी अजिबात म्हणणार नाही, कारण मीच संगीतामध्ये, भजनामध्ये 5व्या वर्गापासून आहे आणि मला तर काही कळत नव्हतं. भुलल्यासारखीच होते. गाण्याचा फार आवड होती. गाण्याचे कार्यक्रम घ्यायचे, भजनात जायचं, भजन म्हणायचं. परंतु जेव्हा अभ्यासाला लागले 2010-8 पासून थोडंफार आणि त्यामध्ये भर पडत आहे ग्रुपद्वारे म्हणा, शास्त्र वाचनाद्वारे म्हणा, कीर्तनाद्वारे म्हणा, तर संगीत तर ऐकायचं. संगीत तर बाह्य देहाचा एक नाद आहे, एक व्यसन म्हणू आहे आपल्या, तात्पुरतं सप्तव्यसनामध्ये येत नाहीये. संगीत एक आपल्या जीवाचं, देहाचं कोणाकोणाला व्यसन लागलेलं असते. पण व्यसन जरी लागलं, हे बाह्य ध्येयाचं मनोरंजन आहे. संगीत हे ऐका, पण याची खबरदारी तुम्ही सच्च भक्त जर असाल, तुमचं मन खरंच भगवंताच्या चरणी तल्लीन जर झालं असेल, तर संगीत ऐकून सुद्धा तुम्ही चरण तुमच्यानं अंतरचरणाला पडणार नाही, भगवंताच्या नामामध्ये अंतर पडणार नाही. याची स्वतःच खबरदारी घ्यायची असते. संगीतात भुलतो असं कसं भुलतो? तुम्ही इकडं जर भुललेले असाल तर तिकडं बिलकुल भुलणार नाही. भीती वाटते, साहजिक आहे. शास्त्रात लिहून आहे, मनानं कोणीच लावत नाही. गोष्ट खरी आहे, परंतु सावधगिरी घ्या लागते, सावधान राहावं लागतंय. सावधान जीवानं जर राहिलं, आता शास्त्रामध्ये असं आहे की तुम्ही प्रपंचात गेल्यावर प्रपंचाला भुलसाल. प्रपंच तर करावंच लागेल ना. ज्याला आवड आहे त्यानं करा, संगीत ऐका, गा, वाजवा. परंतु खबरदारी एवढीच घ्यायची आहे की त्या संगीतामध्ये, त्या मोबाईलमध्ये, त्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये, ह्या बाहेरच्या जगामध्ये, या लखलखाट जे जगामध्ये आहे, हे सारं काही, हे जे सारे रस आहेत, त्या रसामध्ये मात्र मालकाच्या नामाला भुलू नका. आणि मालकाला ऑलरेडी आपल्या हृदयातच जर बसवलं, बांधून धरून कोंडून, तर कसा काय जाणार? मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, तो निराधार आहे, तो हातामध्ये येत नाही, अगोचर आहे.
तरी अनुसूया मातेनं त्याला पकडलं. आणि भाऊसाहेबांचं म्हणणं आहे की आपले पद म्हणा, पद म्हणूया आज काही कथेमध्ये. जसं अनुसूया मातेनं निर्गुणाला हृदयामध्ये बांधून ठेवलंय, तू हृदयामध्ये बस बाबा. आणि माझं हे तन आहे रूप रस शब्द स्पर्श गंध पंचफण्याची नागिन, दंश करते रात्रंदिवन. हे 5 फण्याची जे नागिन आहे ते दंश माझ्या मनाला करत असते. पण माझं मन मी एवढं मजबूत बनवेल की मी दुसरीकडे जाणारच नाही. आणि विश्वास ठेवून जर भगवंताला निर्गुणाला आपल्या हृदयामध्ये कायमचं ठेवता जर आलं, कोशिश केली, अनेक वर्षे लागतात कोशिश कराय. आणि एकदा तो बसला ना, वारंवार आपल्या मनात येतो, वारंवार आपल्या ध्यानात येतो, कुठंच जात नाही तो. फक्त आपण जाऊ देऊ नाही, आपण त्याला पकडलं पाहिजे. तुम्ही संगीतात जा, ही बाह्य लखलखाट जी दुनिया आहे त्या दुनियेत जा, बिनधास्त काय करायचं ते करा, पण निर्गुणाला मात्र पकडून ठेवायची कोशिश करा. जसं अनुसूया मातेने नयनामध्ये धरला, तनामध्ये धरला, मनामध्ये धरला, अवयवामध्ये धरला, ध्यानामध्ये धरला आणि तळहातावरही शेवटी धरला. धरिला निर्गुण निराकार, धरिला निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, धरिला 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 निर्गुण निराकार.
धरला, पण अशी निर्गुण धरणारी कोण शक्ती आहे? आ, निर्गुण धर नारी कवन, निर्गुण धर नारी कवन, नामानु सया जन, निर्गुण धरणारी कवन, नामानु सया जन, निर्गुण धरणारी कवन, नामानु सया जन, ओ धरिला निर्गुण निराकार, 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 धरिला निर्गुण निराकार. पैसा वया दिले कर, पैसा वया दिले कर, पैसा वया दिले कर, पैसा वया दिले कर, ओ धरिला निर्गुण निराकार, धरिला निर्गुण निराकार, धरिला निर्गुण निराकार. जसं अनुसया मातेने निर्गुणाला धरलं, सगळ्याच ठिकाणी धरलं, आणि आपणही नयनाद्वारे पहिल्याच दिवशी, मला वाटतंय दुसऱ्या दिवशी की पहिल्या दिवशी, नवविधा भक्ती सांगितली. आणि त्या नवविधा भक्तीपैकी कीर्तन आणि श्रवण ह्या दोन भक्तींनी निर्गुणाला धरण्यासाठी सुरुवात करायची. आणि निर्गुणाला कशाने धरायचं? दोरीची गरज नाही आणि कोण्याही प्रकारच्या कासऱ्याची गरज नाही. सुरुवातीला निर्गुणाला कशाने धरायचं? तर आपल्या नयनामध्ये जी नजर आहे, जी नजर रूपी दोरी आहे, त्या दोरीला निर्गुणाला त्या दोरीनं पक्क धरायचं. दोरीनं धरायचं, दोरीनं पासा टाकायचा, आणि पासा टाकल्यानंतर हळूच आपल्या हृदयामधला मनरूपी जो खुंटा असतो, विश्वासरूपी, भावरूपी, भक्तिरूपी दोरीनं पकडायचं, आणि मनरूपी जो हृदयामध्ये आपल्या खुंटा असतो त्याला पक्क बांधायचं. आणि त्याला पक्क बांधून टाकायचं नाही, त्याची तहान आणि भूक काय आहे हे जाणून घ्यायचं. आपण जनावर, आता ही गाय आहे तर तिला तहान, भूक, चारा, पाणी हे पूर्ण आपलं लक्ष राहते, बांधली तर खरी. तशीच निर्गुणाची तहान भूक काय असेल? फक्त आणि फक्त नामरूपी त्याला चारा टाकला, नामरूपी पाणी पाजलं तरी तो खुश राहतो. म्हणून सतत नामरूपी त्याला चारा पाणी करत राहिलं पाहिजे. आणि देहरूपी तुम्ही बिनधास्त कुठे फिरा, मंदिरात जा, दुसऱ्या संगीत करा, लग्नाला जा, लखलखाटात जा, चार लोकात जा, एकांतात राहा, लोकांतात राहा, जंगलात जा, बागामध्ये जा, शेतातल्या बगीच्यात जा, शेतातले काम करा, घरचे काम करा, नातेवाईकात जा, लग्नाला जा, तेरवीला जा, मरणाला जा, दुःखात सुखात फक्त याची काळजी घ्या की आपण त्याला आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवलेला आहे, धरून ठेवलेला आहे, आणि तो मात्र तसाच राहिला पाहिजे. आपल्या देहानं जरी काम अनेक केले तरी हरकत नाही. चांगले काम, प्रपंचातले काम, वेळ येणारे काम करावंच लागणार आहेत. आणि अशी